प्रेम सूर्यवंशी पण आपला स्टुडंट आहे. त्याला पण गेल्या 2-3 वर्ष ट्रेनिंग देतोय. पण तो कधी येतो आणि कधी पळून जातो. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता माझ्या आंघोळ वगैरे झालेले आहे आणि तुम्ही बोलत असाल की कालचा ब्लॉग का नाही आला. तर काल मला खूप कामं होती, खूप बिझी होतो आणि वरतून मी एक नवीन पॉडकास्ट चालू करते. फक्त आता एवढंच सांगतो, एक पॉडकास्ट चालू करते आणि त्यामध्ये मी माझ्या सर्व मित्र फ्रेंड्स त्यांना बोलवणार आहे आणि तो पॉडकास्ट खूप कॉमेडी होणार आहे. तर तुम्ही रेडी राहा बघायला. खूप म्हणजे भारी आहे पॉडकास्ट, फुल कॉमेडी. मग त्यावरतीच माझं काम चालू आहे, ते काम करते थोडंफार. आणि आता आपलं काय विषय माहिती आहे का, आता मला घ्यायचे कपडे, लिनेनचे कपडे बघतोय. ते घेतलं तर ते घे, बघू जे चांगलं वाटलं ते घे. मग आता थोडं मी जेवतो, आता जातो आईकडं जेवतो आणि त्याच्यानंतर आपण जाऊया घाटकोपरला. ओके, हे घाटकोपरला आलो आहे. आता जातो, कपडे बघतो कुठे भेटतील. शर्ट पैंट, शर्ट तो है अपने पास, पैंट नहीं है. शर्ट दिखा आपके लिए चाहिए ना. हाँ. फायनली शॉपिंग झाले. घाटकोपरमध्ये आलेला पहिला दुकान बघितला आणि मग गेलो दुकानात घ्यायला. तर आता कुठं जाऊ, अजून काय दाखवतो तुम्हाला. हा घाटकोपर आता ऑटो पकडतो आणि घरी जातो. आज जर माझ्यासोबत एक खूर परी, सॉरी, जर का माझ्यासोबत माझी कोण असती तर तिने आज मला हेल्प केलं असतं. माझं नशीब. मी आलो आता घरी घाटकोपरवरून. कपडे घेतले मला. एक मिनिट तुम्हाला परत इकडे दाखवतो. लिनेनचं आहे बोलतात, आता बघू कधी घातलेलं आहे लिनेनचे कपडे. हे शर्ट पॅन्ट आहे, ते नंतर दाखवतो तुम्हाला जेव्हा घालन तेव्हा. जेव्हा मी वेअर करीन हे तेव्हाच दाखवतो प्रॉपर. तर आता मला माहिती आहे आजचा ब्लॉग थोडा छोटा होतोय, पण मी फुल ट्राय करीन तुम्हाला एंटरटेन करायचा. आणि जरा केसाला असं करायची खूप सवय आहे मला, सॉरी त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, उद्यापासून मी लावणार आहे जिम, एकदम प्रॉपर डेडिकेशन. जिम म्हणजे जिम, आता अशी जिम लावणार ना भाई, सोडणारच नाही. तुम्हाला प्रॉपर एका हप्त्यामध्ये फरक कळून येईल बघा तुम्ही. बॉडी तर आहे बे. विषय कसं, आता बघू संध्याकाळी गेलो तर जिमला जाईन, सरांशी भेटीन थोडंसं, नाहीतर ब्लॉग मला बंद करावं लागेल. चला बघू आता पुढं काय होते. आलो जिममध्ये आणि हे माझे गुरु ज्यांनी मला पूर्ण जिमिंगबद्दल शिकवलं आहे. सर तुमचं? माझं नाव शशिकांत शंकर जगदाळे. वीर हनुमानमध्ये गेले 15 वर्ष मी ट्रेनिंग देत आहे. प्रेम सूर्यवंशी पण आपला स्टुडंट आहे. त्याला पण गेल्या 2-3 वर्ष ट्रेनिंग देतोय. पण तो कधी येतो आणि कधी पळून जातो. बॉडी बनली की थोडंसं हे होतं माझं. बॉडी बनली की पळून जातो, परत येतो आता प्रॉपर. तर सर मला तुम्हाला आहे ना 2-3 क्वेश्चन विचारायचे होते. हा पब्लिकला पण, म्हणजे जे माझ्यासारखे वेट आहे त्यांचा, त्यांना पण खूप प्रॉब्लेम होतो वेट गेन करायसाठी. मग त्यासाठी तुम्ही 2-3 काय असे टिप असतील ते सांगा. वेट गेनसाठी नॉर्मली कसं आहे, तुमच्या दिवसामध्ये 4 मील तरी झाले पाहिजे. हां, 3-3 तासांनी थोडं खायला पाहिजे. जसं समजा का तुम्ही रताळी खाल्ली, दही आणि रताळी. हां. दुसऱ्या मेलला तुम्ही 2 बटाटी खाल्ली, ओट्स खाल्ले. 4 मेल असेल तर तुमचं वेट चांगलं गेन होतं. त्यासाठी वर्कआउट पण पाहिजे असतं. हां, वर्कआउट इम्पॉर्टंट आहे. चांगलं वर्कआउट केल्यानंतर तुमचं चांगलं डाएट होतं. जेवण खाल्लेलं आपल्याला जिरलं पण पाहिजे ना. हां. त्यामुळे वर्कआउट एक 1.5-2 तास तरी पाहिजे. ओके. ऑटोमॅटिक वर्कआउट चांगलं झालं तुमचं खाणं चांगलं होईल. चांगलं होईल. तुम्ही घ्यायची गरज नाही, घरचंच खायचं चांगलं. तुम्ही जे आजचं जे बनवतात तेच खाल्लं तर आपण तर बॉडी गेन चांगली होईल. ओके. असं बाहेरचं घालण्याच्या खायचं नाही. हां. वडापाव झालं, हे झालं, चायनीज झालं, अजिबात घरचं जे मम्मी बनवतो ते खावा, मस्त बॉडी होईल.
तर सेकंड क्वेश्चन हा आहे की आपलं तुमची जी जर्नी आहे बॉडी बिल्डिंगची, तुम्हाला असं कधी वाटलं नाही की मध्ये यार आज नको जिमला जायला, आता मूड नाही, किंवा आळस आला तुम्हाला, असं कधी झालं तुमच्याशी? मला रोज सकाळी कधी होतं ना कधी जिमला जातो असं. आज 15 वर्ष मी जिम करतोय. हां. पण सकाळी कधी होतं ना मी जिमला कधी जातो. मी 2 टाइम वर्कआउट करतो, सकाळी आणि संध्याकाळी. हां. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 4 तास वर्कआउट माझा असतो. पण मला कधी असं वाटत नाही की मला आज कंटाळा आहे. जिम म्हणजे माझा श्वास आहे, माझं लाईफ जिम मानतो. हां. आणि इकडे आल्यावर मला थोडंसं वेगळं काहीतरी फील होतं. सर थँक्यू आपण माहिती देण्यासाठी. आणि मी एक पॉडकास्ट चालू करते नवीन यूट्यूबवरती, मग तुम्ही त्यामध्ये याल का पॉडकास्टमध्ये? हां, बिंदास नक्की. खूप सपोर्ट राहिला आमचा. हां, इथे आपल्या पॉडकास्टमध्ये यायला, तर बाकीचं नंतर सांगतो तुम्हाला. तुम्ही आता बघितलं असणार सरांशी वगैरे आपलं बोलणं झालं, मी तुम्हाला सरांना भेटवलं. आणि आता हा ब्लॉग मला इथं सेंड करावं लागेल परत. आणि सपोर्ट करा मला थोडा, तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब अजून आपले वाढले नाहीत बे, सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, कपडे वगैरे तर मी नाही घेतले. आता हे कपडे कधी घालणार मी, जेव्हा मला जिमला 1 हफ्ता होईल तेव्हा मी कपडे घालणार. 1 हफ्ता, हां 1 हफ्ता बस झाला मला. सर तर बोलले तुम्हाला मी बॉडी बनवताना गायब होतो. हां मग ठीक आहे, आता काय, आता नाही, आता गायब बिम नाही होणार, तुम्ही आहेत ना माझ्यासोबत. आता प्रॉपर जिम, छाती ताणून. तर आता मी तुम्हाला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जिममध्ये, म्हणजे जिममध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला बाय बाय.